ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत संतोष लांडगेकडून सत्तेवधून घेण्यासाठी अर्जुन सायलीने खूप मोठा सापळा रचलेला असतो। ते दोघं जण मुद्दाम संतोष लांडगेच्या बायकोला मुद्दाम खुर्चीला बांधून ठेवतात आणि मुद्दाम तिचा एक व्हिडिओ काढतात। मला प्रिया मॅडमने असं बांधून ठेवलं आहे, तुम्ही तिची मदत करत आहेत पण तरीसुद्धा तुम्ही तिची मदत करून जेलमध्ये गेलात माझं ऑपरेशनसाठी। जरी तुम्ही जेलच्या बाहेर जरी आलात ना त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण तुम्ही माझ्यासोबत नसणारेच, कारण तुम्ही खोटे आरोप स्वतःवरती घेऊन तुम्ही जेलमध्ये बसलेले आहात। आणि हे सर्व कारस्थान ऐकून संतोषला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि हे सर्व रेकॉर्डिंग अर्जुन आणि चैतन्य संतोष लांडगेला जेलमध्ये दाखवत असतात। ती रेकॉर्डिंग पाहून संतोष लांडगे खूप रडत असतो। त्यांनी स्वतः केलेल्या गोष्टीचा त्याला खूप पश्चाताप होत असतो। तर अर्जुन संतोषला म्हणतो, काळजी करू नकोस, तिच्या तावडीतून आम्ही तिला सोडवलेलं आहे, पण तुझ्याकडे अजून एक चान्स आहे। तू तुझ्यावरचे गुन्हे जे केलेले आहेत तू ते कोर्टामध्ये निर्दोष आहेत हे सांगू शकतोस आणि प्रिया विरोधात खूप मोठा पुरावा देऊ शकतोस। आम्ही तुझ्या बायकोला तिच्या तावडीतून सोडला आहे, तुला हवं असेल तर तू तिला मोबाईलवरती व्हिडिओ कॉलवरती बोलू शकतोस। तर अर्जुन त्याच्या बायकोला व्हिडिओ कॉल करून देतो। तर दोघंजणही बोलतात। त्याची बायको संतोषला म्हणते, काय केलं आहे तुम्ही? माझ्या ऑपरेशनसाठी स्वतः जेलमध्ये गेलात का? ती बाई खूप घाणेरडी आहे, माझं ऐका। अर्जुन सायलीला तुम्ही साथ द्या, ते माझं ऑपरेशन करतील, आपण सुखी सुखी एक जीवन जगू। माझ्या ऑपरेशनसाठी तुम्ही गेलात पण तुम्ही जर माझ्यासोबत नसताल ना तर माझ्या ऑपरेशनला काही अर्थच नाही। तुम्ही माझं ऐका, मी सांगल तसं करा। तर तो हो म्हणतो। तर फोन ठेवून देतो, कारण संतोषला असं वाटत असते की प्रिया असं करू शकत नाही, प्रिया माझी मदत करत आहे। पण आता खूप मोठा अर्जुन चैतन्यने पुरावा दाखवल्यामुळे त्या दोघांवरती आणि सोबतच त्याच्या बायकोवरती आता संतोष लांडगेचा खूप मोठा विश्वास बसलेला असतो। आता कशा प्रकारे संतोष लांडगे अर्जुन सायलीची मदत करणार, कारण संतोषला अजून वेळ दिलेला असतो सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी। तर अर्जुन त्याला म्हणतो, तू आमची मदत केली काय आणि नाही केली काय त्यांनी काही फरक पडणार नाही, पण तुझ्यावरचे आरोप जे झाले आहेत आणि तू जे जेलमध्ये सडणार आहेस त्यापासून वाचू शकशील, तू तुझ्या बायकोसोबत सुखाने राहू शकतोस। तर संतोष लांडगेला पण ही गोष्ट पटलेली असते, पण अर्जुन चैतन्य त्याला अजून वेळ देतात विचार करण्यासाठी आणि तिथून निघून जातात। संतोष लांडगे प्रिया विरोधात पुरावा देणार का? तो कोर्टामध्ये मी नाही प्रियाने खून केला आहे सिद्ध करणार का? तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।